ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे यांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. येणाऱ्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची चिन्ह दिसत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासूनच अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते. मात्र भाजपमध्ये जायचं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायचं याबाबत अनेकांचं दुमत असल्यानं हा प्रवेश अनेक दिवस लांबला होता. मात्र आता अखेर आज नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून नगर शहराचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अजून काही नगरसेवक प्रवेश करणार असून मात्र हा प्रवेश सोहळा मोठा भव्य दिव्य होणार असल्यामुळे आज मुंबई येथे यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे काही काळातच एकनाथ शिंदे हे नगर शहरात येणार असून नगर शहरात भव्य दिव्य सोहळा होऊन त्यावेळी अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आता समोर आली आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.